नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज यूट्यूब चॅनलची सुरुवातच आपण बुद्धगीत भीमगीतातनं करणार आहोत. अनिल भगत यांच्या सुरीले आवाजामध्ये बुद्धगीत. सुमेध बोधिसत्वा बुद्धीची साथ होती. सुमेध बोधिसत्वा बुद्धीची साथ होती. सिद्धार्थ बुद्ध झाले पुनवेची रात होती. सुमेध बोधिसत्वा बुद्धीची साथ होती. सिद्धार्थ बुद्ध झाले पुनवेची रात्र होती. सुमेध बोधिसत्वा बुद्धीची साथ होती. सत्याचा शोध घेण्या सिद्धार्थ सिद्ध झाले. काळाशी झुंज देऊन बुद्ध प्रबुद्ध झाले. बोधी गैस प्रज्ञा सरिता वाहत होती. बोधी गैस प्रज्ञा सरिता वाहत होती. सिद्धार्थ बुद्ध झाले पुनवेची रात्र होती. सुमेध बोधिसत्वा बुद्धीची साथ होती. सिद्धार्थ बुद्ध झाले पुनवेची रात्र होती. सुमेध बोधिसत्वा बुद्धीची साथ होती. बुद्धीची साथ होती. बुद्धीची साथ होती. चला तर बघूया आज आपण देश विदेशात काय काय घडामोडी झालेले आहेत. 5ही स्टेटमध्ये इलेक्शन जोरात सुरू आहे. एका दुसऱ्यावरती ताशेरे उडवणं सुरू आहे. नरेंद्र मोदी एकीकडे काहीतरी वेगळं भाष्य करतात. त्याच्यावरती आत्ता काँग्रेसनी MP मध्ये मध्य प्रदेशमध्ये करप्शनचा मुद्दा हा प्रॉमिनंटली त्यांनी धरलेला आहे. आणि व्यापम असो की अनेक त्याच्यात मुद्दे आहेत. नुकतंच एक नवीन व्हिडिओ त्यांच्या समोर आलेला आहे नरेंद्र तोमरचा. त्यांचा मुलगा जो आहे त्यांनी 500 करोडची काहीतरी डिमांड केली कुठल्या तरी डील खाली. आणि ते सर्वच्या सर्व रेकॉर्डेड ते सर्वीकडे व्हायरल झालं. आणि त्याचा महत्त्वाचा मुद्दा काँग्रेसवाले करून BJPला कटकड्यात उभं करत आहेत. त्यामुळे हा इन्स्टंट व्हिडिओ लोकांना अत्यंत महत्त्वाचा म्हणजे अपील होतो आहे. आणि त्याच्यामुळे BJPमध्ये काही जो बॉर्डर लाईनचे वोटर्स असतील त्यांना हा निश्चितच रिफ्लेक्ट करेल, हे करेल, इन्फ्लुएन्स करेल.
तसे त्या प्रमाणामध्ये जर तिथे मध्य प्रदेशमध्ये पाहिलं तर ग्रॅज्युएटची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि नोकऱ्यांच्या बाबतीत मात्र तिथे उदासीनता आहे. इंडस्ट्री नाहीत मध्य प्रदेशमध्ये. ज्या प्रमाणामध्ये पुणे मुंबईच्या भागात मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज आहेत त्या प्रमाणात त्या भागात MP मध्ये नाहीत. आणि जास्तीत जास्त ॲग्रिकल्चर बेल्ट आहे तो. आणि अशा ठिकाणी एम्प्लॉयमेंटच्यासाठी ग्रॅज्युएट झालेले पोरांना हे अत्यंत अपील करणारे मुद्दे आहेत. आणि निश्चितच मला असं वाटते की बाकीच्याही स्टेटमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये ही स्थिती आहे. सर्वच ठिकाणी BJPची थोडी पिछेहाट होताना दिसते आहे आपल्याला. आणि त्याच्यामुळे पण अजून एका TV चॅनलमध्ये आपले पूर्व राष्ट्रपती रामगोपाल कोविंद ह्यांच्या घरी अनेक लोकांनी हजेरी लावलेली आहे. कशासाठी लावली ती माहिती नाही. परंतु BJPचे सरसकट सर्व मोठे लोक असतील जे नरेंद्र मोदीपासून तर अमित शहापासून इव्हन चंद्रचूडचीही तिथे भेट झाली असं ते हे होतं. आणि त्याच्यावरती अनेक वितर्क काढणं सुरू आहे. आज या सर्व गोष्टीचा सर्वच चॅनलनी काय त्याच्यामध्ये आहे आणि कोविंद साहेब काय करू शकतील आता रिटायरमेंटच्या नंतर हा एक महत्त्वाचा मुद्दा सर्वीकडे चर्चेला येत होता. परंतु निष्कर्षात कोणीही पडलेलं नाही किंवा आलं नाही किंवा फक्त प्रेडिक्शनाच्या आधारावरती सर्व काही बोलणं सुरू होतं. त्याच्यामुळे आज तो काही महत्त्वाचा इश्यू नाही. आज इंटरनॅशनल लेवलची आज जर आम्ही न्यूज घेतली तर युनायटेड नेशननी 144 देशांनी हमास म्हणजे इस्रायलच्या अगेन्स्टमध्ये व्होटिंग केलेलं आहे. इस्रायलवरती अत्यंत मोठ्या प्रमाणात, कारण मुलांची जी हत्या झालेली आहे ती लोकांना पाहवली नाही. अनेक देशामध्ये त्याचं प्रदर्शन झालं, पूर्ण विश्वभर झालं आणि 144 देशांनी त्याच्या विरोधात इस्रायलच्या विरोधामध्ये समर्थन केलेलं आहे. हमासचे लोक असं म्हणतात की तिथले हॉस्पिटल्स आणि याच्या भोवताल चारीकडनं लपून आहेत. आणि एकीकडे काही न्यूज अशा म्हणतात की हमासचा तो जो बॉर्डर पूर्णच्या पूर्ण तर ती इस्रायलच्या कस्टडीमध्ये आली, कब्जात आलेली आहे असा दोन्हीकडनं प्रभाव सांगतात. असं की काही TV चॅनल इकडनं आणि दोन्हीकडनं बोलणं सुरू आहे. परंतु खरी परिस्थिती काय आहे ती मुळात ती काही ऑथेंटिक काही इन्फॉर्मेशन कळू शकलेलं नाही. जी न्यूजपेपरच्या माध्यमातून जे काही आम्हा लोकांना कळलं असेल तीच बातमी मी तुम्हाला आज सांगितलेली आहे. आज एक अजून महत्त्वाची बातमी म्हणजे उत्तर प्रदेशची आहे. उत्तर प्रदेशमध्ये तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की केशव मौर्य हा दलित नेता म्हणून मोठा नेता आहे, डेप्टी CM आहे आणि तो मागच्या BJPला तिथे आणण्यामध्ये त्यांची सक्रिय भूमिका होती. आणि अशी चर्चा सुरू होती की बहुधा केशव मौर्यच बहुधा आपला चीफ मिनिस्टर होतील, परंतु ते झालं नाही. परंतु त्यांच्यामधलं मोदी आदित्यनाथ आणि केशव मौर्यामधलं हा संघर्ष सातत्यानं सुरू आहे. आणि इव्हन आता तिथे जे बाबरी मस्जिदचा आता जे नवीन शिलान्यास तो जो कार्यक्रम होणार आहे त्यातही मौर्य यांच्या सभेत ॲब्सेंट होते. अशा पद्धतीच्या अनेक न्यूज आहे. त्याच्यामुळे UPमध्ये यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. एक तर दलित नेता असल्यामुळे त्यांनी जर आपला विड्रॉल किंवा आपली नाराजी व्यक्त केली आणि इकडे वरुण गांधी आणि राहुल गांधींसोबत जी चर्चा आणि ज्या पद्धतीने आता बिहारमध्ये जातनिहाय गणना सुरू झाली आणि त्याच्यानंतर 65% रिझर्वेशन झालं, तर त्या धर्तीवरती आता उत्तर प्रदेशाकडे एक मोठा चॅलेंज आला की आम्ही लोकांना काय द्यावं. त्याच्यामुळे आज जी परिस्थिती BJPची केंद्रात आहे ती पुढे आणि ती UPतनंच तो दरवाजा जात असतो तिथे चीफ मिनिस्टर आपला प्राईम मिनिस्टरचा, तो मात्र यावेळेस अवघड स्थितीत आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. जो प्रामुख्यानं मुद्दा मायावतीचा होता, मायावतीचा तेवढा प्रभाव त्याच्यात दिसत नाही, परंतु मौर्याचा प्रभाव मात्र फार जास्त होता. अशा पद्धतीच्या सर्व एक घटना आहेत. एक योगेंद्र यादवचं एक अत्यंत प्रखर बोलणारा त्यांनी अत्यंत हे सांगितलं की एक मुंबईचं एअरपोर्ट अडानीला कसं मिळालं
आणि त्याच्यासाठी सर्व गव्हर्मेंट यंत्रणेनी त्याच्यावरती कोणत्या कोणत्या पद्धतीचं दडपण आणलं आणि शेवटी त्यांनी सरेंडर करून अडाणीला ते दिलं. अशा वेगवेगळ्या पद्धतीने अडाणींनी आपल्याला जे जे हवं होतं, एक तर तो जादूगार असल्यासारखंच झालं की ज्याच्यावर हात ठेवला त्यांना मोदीची म्हणायचं की सर्व असं होतं ना ते की कोणीतरी हात ठेवला की ते म्हणाले ते माझं, मोदीने म्हणायचं हो तुझं. अशा पद्धतीचं त्यांनी काय काय नाही घेतलं, कुठल्या कुठल्या क्षेत्रात शिरलं नाही. म्हणून आता अडाणीचं जे भूत आहे ते आता सर्वच पूर्ण भारतीय व्होटर या इथला देशातला प्रत्येक नागरिक हा काढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. चला बघूया आपण पुढे काय काय होणार आहे. आजच्या याच्यामध्ये नेहमीप्रमाणे आम्ही जी बुद्धाची क्लिप घेत असतो, यावेळेस आम्ही एक छोटीशी क्लिप घेतलेली आहे. तथागत भगवान बुद्ध ज्यावेळेस आपला भिक्षापात्र घेऊन तिकडे भिक्षा मागायला निघाले होते, तिथे सुदत्त नावाचा एक व्यापारी मिळाला त्यांना, आणि त्यांना बुद्धाला म्हटलं की बाबा तुम्ही एवढे धडधाकडा आणि तुम्ही भिक्षा मागता. तर त्यांनी ज्या पद्धतीने त्यांनी उत्तर दिलं आणि त्याच्यानंतर ती त्याच्याच घरी जी एक छोटीशी घटना झाली, त्याच्या घरातच आग लागली आणि त्याच्यात एक मुलगा त्यांचा तो होता लहान मुलगा, आणि त्याला ज्या पद्धतीने बुद्धांनी काढलं बाहेर आणि त्याच्यानंतर सर्व लोकांना ज्या पद्धतीने संबोधित केलं आणि सुगद्धांनी मग नंतर बुद्धाला सांगितलं की तुम्हाला इथे या अनेक आपल्या भिक्षूंसोबत आणि मी तुला एक चांगलीशी जागा देतो आणि त्याच्यामध्ये तुमचं कार्य सुरू करा, आम्ही सर्व लोक तुम्हाला सहभाग करू. बघूया आपण आता ती एक सुंदरशी क्लिप. अरे इतने हट्टे कट्टे हो, एक बैलगाड़ी को भरने में इतना समय व्यय कर रहे हो, जल्दी करो. भिक्षाम देहि. भिक्षा? भाई आप ये भिक्षा क्यों मांगते हैं? स्वस्थ हो, तंदुरुस्त हो, खुद खेत जोत के अपने लिए अनाज क्यों नहीं पैदा करते? मैं भी तुम्हारी तरह किसान ही तो हूँ. मैं भी खेत जोतता हूँ और उसी की उपज को ग्रहण करता हूँ. अच्छा. हमें समझाइए कैसे? मेरा अपना जीवन मेरा खेत है. उसे मैंने अपनी साधना और एकाग्रता से सींचा है और परम ज्ञान प्राप्त किया है. यही मेरी खेती की उपज है और मेरा धान्य रूपी फल मैं जन जन में बांट रहा हूं. इस फल को खाने से क्या प्राप्त होता है महात्मा? उसे खाने से मनुष्य अपने दुखों से मुक्त होगा, परम ज्ञान को प्राप्त होगा, निर्वाण को प्राप्त होगा. आपका नाम? साक्य मुनि बुद्ध. आप वही संबोधि प्राप्त महात्मा तो नहीं? आग लगी! अरे घर में आग लग गई! बच्चा घर में अकेला है! हमारा बुद्धू गोपाल! 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 मेरे बच्चे को बचाओ! गोपाल! मेरे बच्चे! इस द्वार के अतिरिक्त और कोई मार्ग है? उधर कोने में एक खिड़की है. ये खिड़की, लेकिन इस खिड़की में से कोई बड़ा आदमी अंदर नहीं जा सकता. पर बालक तो यहाँ से बाहर आ सकता है. जाओ! जल्दी बचाओ मेरे बच्चे को! जल्दी! गोपाल! गोपाल! बाहर आजा बेटा, आजा, आग लगी है. गोपाल, देखो तुम्हारे पिता मेले से कितने सारे खिलौने लाए हैं और ये मिट्टी की बैलगाड़ी तो बहुत सुंदर है. मैं तुम्हें मिट्टी की बैलगाड़ी दूंगा. आओ. हाँ. मेरा बच्चा! मेरा बच्चा! तुमने बुद्ध को अपशब्द कहे थे, पर उन्होंने तुम्हारे प्राणों से भी अधिक प्रिय तुम्हारे पुत्र को तुम्हें लौटा दिया. अब क्षमा कर दीजिए गुरुदेव. अब मुझे आज्ञा दें.
आपने इस बच्चे को जीवन दान दिया है महात्मा। आपका ये उपकार मैं अपने प्राण देकर भी नहीं चुका पाऊंगा। आप साक्षात ईश्वर बनकर हमारे जीवन में आए। आपकी करुणा ना होती तो आज यही तो मेरे जीवन का उद्देश्य है। महात्मा हमें समझाएंगे। सुदत्त, मैं वासना, ईर्ष्या, क्रोध, मोह, लोभ से जलते घरों से लोगों को बाहर निकालता हूं। ये अग्नि जीवन को जला देती है। न जाने कितने लोग इस अग्नि की भेंट चढ़ चुके हैं। जैसे मैंने गोपाल को पुकारा, वैसे ही मैं सबको पुकारता हूं। उनके मन के द्वार इस अग्नि के ज्वर से बंद है, परंतु उनकी चेतना की एक छोटी खिड़की खुली है। गोपाल की तरह जो भी मेरी वाणी को सुन अपना पहला पग बढ़ाता है, उसे मैं इस अग्नि से सुरक्षित बाहर खींच लेता हूं। उन्हें मुक्ति का मार्ग दिखलाता हूं। और इसी तरह उनका पुनः जन्म होता है, जैसे कि मेरे गोपाल का हुआ। और कोई जिज्ञासा है? मेरी प्रार्थना है आपसे। मैं श्रावस्ती का वैश्य सुदत्त हूं। मेरी विनती है कि आप श्रावस्ती आएं और वहां अपने संघ की स्थापना कर वहां के जन जन को मुक्ति के मार्ग का ज्ञान दें। मैं अवश्य आऊंगा सुदत्त, परंतु मेरे साथ मेरे भिक्षु भी होंगे। बुद्ध, जब आप मगध में थे तो सुना महाराज बिंबिसार ने वेणुवन आपको भेंट दिया था। कपिलवस्तु में आपके पिता महाराज शुद्धोदन ने निग्रोधवन में आपके संघ का आयोजन किया। एक ऐसा अवसर मुझे भी दें बुद्ध। मैं श्रावस्ती अवश्य आऊंगा। मैं तुम्हें वचन देता हूं। निश्चितच तुम्हाला ती क्लिप आवडली असेलच। तर आज बघूया बहुजन सौरभमध्ये आम्ही काय काय महत्त्वाचं छापलेलं आहे। आज महत्त्वाची बातमी म्हणजे अशी की उत्तराखंडमध्ये एक बोगदा तिथे होता। त्या बोगद्याला ज्यावेळेस एक कोलॅप्स झाला बोगदा आणि त्याच्यामध्ये 50 ते 60 मजूर आतमध्ये अडकलेले आहेत। अजूनपर्यंत मृत्यूची काही बातमी नाही, परंतु लगेच सर्व मोठमोठ्या जेवढ्या एजन्सीज होत्या आणि तिथे एस्केलेशनचं काम सुरू होतं आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी पायपिंग केलं आणि तिथे हवा, फूड हे ते सर्व काही तिथे पोहोचवलेलं आहे। अजूनपर्यंत कोणी त्याच्यात 160 बचाव कर्मचारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि सर्व लेवलवरती प्रयत्न सुरू आहेत। आता मला असं वाटते की ऑक्सिजन आणि हे सर्व आणि फूड आणि पाणी ह्या जर तिथे मिळाल्या तर मला असं वाटते की तिथे जे काम सुरू आहे आज झालं असेल त्यांचं काम कंप्लीट। आज त्याच्याच खाली आज आम्ही बघूया पंजाबमध्ये 100 गाड्या एकमेकावर धडकल्या। एक्सप्रेस हायवरती गाड्या तुम्हाला माहिती आहे की 100, 100, 150, 50 स्पीडमध्ये असतात आणि जर एखादा काहीतरी दुर्घटना झाली की त्या सर्व गाड्या एका दुसऱ्यावर आदळतात आणि त्या एकाच याच्यामध्ये 100 गाड्या आदळण्याचा ही घटना झालेली आहे। त्याच्यामुळे आम्ही पान 1 वरती घेतलेलं आहे। एक त्याच्याच बाजूची एक हैदराबादची घटना आहे। कार दुरुस्त करताना इमारतीला लागली आग आणि त्याच्यामुळे जे नुकसान झालेलं आहे त्याचे आम्ही फोटोग्राफ दिलेले आहे। वडट्टीवारांना जीवे मारण्याची धमकी। वडट्टीवार ओबीसीचे नेते आहेत, तुम्हाला माहिती आहे विदर्भातले, आणि एक मराठा आंदोलन हे फार पेटलेले, परंतु ओबीसी मात्र शांत आतापर्यंत आहेत। आणि आता जर याच्यातनं पुन्हा जर सुरू झालं तर मला असं वाटते ओबीसी वर्सेस मराठा हा जर संघर्ष सुरू झाला आणि जर याची ठिणगी जर कुठे उडाली तर मला असं वाटते की महाराष्ट्राचं संपूर्ण वातावरण वेगळं चेंज होऊन जाईल आणि अवघड होईल। म्हणजे कारण असं आहे की कुणबी आणि मराठा यांचे यांच्यातले व्यवहार खूप मोठ्या प्रमाणात आहेत, लग्न विवाह एका दुसऱ्याशी, आणि त्याच्यातनं जर हा असा संघर्ष जर निर्माण झाला तर त्याच्यातनं काय त्याच्यातनं हे निर्माण होईल ते वेळच सांगेल, परंतु व्हायला नको अशी पद्धत आमची इच्छा आहे। त्याच्याच बाजूला बीडमधील पोलीस अधिकारी जातीयवादी मनोज जरांगे हा सातत्यानं काही ना काही हे करत असतो। आता अनेक लोकांनी ते जाळपोळीमध्ये ज्या लोकांना अटक केली आणि ज्यांच्यावरती FIR झालेले आहे त्याच्या विरोधामध्ये मनोज जरांगे म्हणतात की तुम्ही जातीयवादी आहात। आता पोलिसांनी जर आपापले कामं नाही केले तर त्यांना जर तुम्ही जातीचा रंग दिला तर मला वाटते निश्चितच त्याच्यामध्ये खेदजनक बात आहे।
बाब आहे. एक हैदराबादमधली बातमी आहे. केमिकल गोदामात भीषण आग, 2 महिलासह 6 जणांचा होरपळून मृत्यू. एक त्याच्याच बाजूला TMC नेत्याची गोळ्या झाडून हत्या, पश्चिम बंगालची न्यूज आहे. लोकांनी एका हल्लेखोराला ठेचून मारले. हे राजकारणाचा आहे प्रकार, परंतु मोठी बातमी आहे. त्याच्याच खाली आज आम्ही बातमी घेतली, जगातील सर्वात प्रदूषित शहरात दिल्ली पहिल्या क्रमांकावर आणि महाराष्ट्रामध्ये नागपूर. या दोन्ही असं झालेलं आहे की आता प्रदूषण म्हणजे दिल्लीच्या पाठोपाठ नागपूर एक झालेलं आहे. भारतातील शहरांची घाण 4 हात करण्याची लक्ष्मी जन्माला कशी येते, स्वामी प्रसाद मौर्य यांचं आहे. आज बघूया आपण पान 4 वरती आम्ही काय महत्त्वाच्या बातम्या दिलेल्या आहेत त्याच्याकडे लक्ष देऊया. आज आम्ही बुद्ध धम्माच्या आचरणाने सकारात्मक ऊर्जा मिळते. डॉक्टर बाबा वाणी एक मोठा NGO चालवतात, BDSP त्यांचं नाव आहे. आणि बौद्ध धम्माची सातत्यानं ते प्रचार प्रसार करण्यामध्ये नवरा बायको दोघंही, मिस्टर आणि मिसेस, त्याच्यामध्ये फार सक्रिय आहेत. आणि जवळपास त्यांचे हजारो लोक त्यांचे फॉलोअर्स आहेत आणि एक फार चांगलं काम ते करत आहेत. त्यांच्या मिसेसही प्राध्यापिका आहेत आणि डॉक्टर वेटरनरी डिपार्टमेंटला होते, आमच्यासोबतच होते, माझ्यासोबतच शिकलेले आहेत. त्यांचं एक मोठी बातमी आम्ही घेतलेली आहे. प्राध्यापक सुनंदा जुल्मे यांना कवी संग्रहाचे 19ला प्रकाशन, एक मोठा कार्यक्रम आहे नागपूरला, आमच्यासोबत जुडलेले आहेत आणि त्या कार्यक्रमाची एक बातमी आम्ही लावलेली आहे. OBC प्रवर्गात केवळ 50 उमेदवारांनाच संधी, एक बातमी घेतलेली आहे. संगमनेर मॅरेज ब्युरोला वधूवर मेळावा यशस्वी. एक जवळपास 25-30 मुलं मुली होते आणि तिथे एक मोठ्या प्रमाणामध्ये पॉझिटिव्हिटी आलेली आहे आणि एक चांगला कार्यक्रम झाल्याची बातमी आम्ही घेतलेली आहे. परिवर्तनशील समाजाचे चित्र दर्शविणारी कादंबरी धर्मांतर, ताराचंद खांडेकर यांनी लिहिलेले. ही एक चांगली एक परिवर्तनाची एक झालेली आहे. एक कादंबरीचं प्रकाशन करताना ते बोलत होते. महिला सुरक्षित नाही, डॉक्टर खडसे. एक नागपूरची बातमी आहे. दुपारची वेळ होती. प्रशासकीय इमारत जिल्हा म्हणजे कॅम्पसमध्येच आहे जिल्हा परिषदेच्या आणि तिथली ती घटना आहे. त्याच्यामुळे त्यांनी ती पोलिसांना 112 नंबर वगैरे डायल करून पोलिसांची मदत घेतली. आज बघूया बळीराजा गौरव दिनाने आज आयोजन झालेले होते. त्याच्यानंतर व्यवस्था परिवर्तनासाठी संघटनाची एकजूट व्हावे. गाडे आमचे मित्र आहेत, ते वेगवेगळ्या संघटनामध्ये काम करत असतात आणि त्यांनी आवाहन केलेलं आहे की तुम्ही जोपर्यंत एकजूट होत नाही तोपर्यंत तुम्हाला याचे काही फळं तुम्हाला मिळणार नाही, अशा पद्धतीची ती बातमी आहे. आज बघूया, आज आपण 2 वरती आजचा अग्रलेख, इडापिडा जाओ टाळो बळीचे राज्य हो. आता राम आणि बळीचा हा काल्पनिक आहेत हे दोघंही की खरं आहे, परंतु जर ते रामाच्या राम लक्ष्मणांची जर सर्व कथा जर सत्य असतील तर बळीराजा पण तेवढाच सत्य असण्याचं याच्यामध्ये आहे. त्याला धरून हा पूर्णच्या पूर्ण अग्रलेख आम्ही लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की पौराणिक नाही आहे. बळीराजाचं राज्य होतं, सर्वांना ॲग्रिकल्चरच्याशी त्यावेळेस तर आपला संबंध फक्त ॲग्रिकल्चरशीच होता. त्याच्यामुळं त्यावेळेची जी समृद्धी होती या देशातली, भारतातली, ही अत्यंत अग्रगण्य होती. त्याच्या शेजारी आम्ही एक दुसरा एक लेख घेतलेला आहे, प्राचार्य भाऊ वासनिकांचा आहे, अत्यंत चांगला लेख आहे. महार वतन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महार वतनी कशा होत्या आणि मग नंतर बाबासाहेबांनी त्या बंद केल्या आणि याचा सर्वच्या सर्व इतिहास तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे. नसेलही माहिती तरी ते तुम्ही अग्रलेख लेख तुम्ही वाचता येईल तुम्हाला. पलायनवादी बौद्धांची याकडे लक्ष द्यावे. जे लोक त्यावेळेस हिंदू दिवाळीशी संबंधित हा लेख आहे. अशोक तुळशीराम भवरे यांनी लिहिलेला आहे की अनेक आपण लोकांनी जरी बुद्धिझमकडे आलो, परंतु अजूनपर्यंत मात्र आम्ही लोकांनी हिंदू धर्माचे सण मात्र सोडलेले नाहीत आणि त्याच्यासोबतच चिटकवून आहोत आम्ही. मला असं वाटते की त्याच्यामध्ये की आमची जी परंपरा दिवसेंदिवस कमी होताना दिसते आहे. आम्ही ज्यावेळेस लहानपणी होतो तर आमच्या घरी खूप पूजापाठ नव्हती, परंतु काही ना काही प्रमाणामध्ये आम्ही पूजा करत होतो आणि त्यावेळेस होतं. जसं जसं आम्हा लोकांना कळायला लागलं तर कालांतराने ते मोठा बदल आता हळूहळू होत आहे
आणि तो झालाही पाहिजे. ही काही एकदम एका दिवसातली काही हे नाही की मी आज बुद्धिझम घेतला आणि उद्यापासून सर्वपणे हे झालं. त्याला प्रक्रिया आहे, त्याला वेळ लागते आणि ते होईलच. याच्यावरती तो लेख होता. ते 70 तास. त्याच्यानंतर आम्ही एक घेतलेले आहे सामाजिक चळवळीचे ऐतिहासिक कॅलेंडर. याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या ज्या काही बाबी आहेत त्या आज आम्ही त्याच्यामध्ये टाकलेल्या आहे. आज बघूया पान 3 वरती आम्ही काय काय दिलेलं आहे. बौद्ध आणि हिंदू सणवार. अनिल वैद्य यांनी फार विश्लेषण केलेलं चांगल्या पद्धतीचं विश्लेषण आहे की अजूनपर्यंत आमची मानसिकता कशी जी बनायला पाहिजे होती, जी बाबासाहेबांना एक्सपेक्टेड होतं ते आम्ही करू शकलो नाही. बाबासाहेबांचे अनेक उतारे आहेत, अनेक पुस्तकांचे त्यांनी उत्तरे देऊन त्याच्यामध्ये आपली जो तो लेख होता तो लेखाला जास्तीत जास्त साजेसं केलेलं. अनिल वैद्य हे जस्टिस होते, त्याच्यामुळे त्यांच्या लिखाणाला अत्यंत धार आहे, पुरावे आहेत. अशा पद्धतीचा तो लेख आहे, वाचनीय आहे. बौद्धधर्मीय लोकांचा सण दीपदानोत्सव ही कामची भीमराव गोटे यांनी केलेलं आहे की परंपरागत हा सण बुद्धिस्ट लोकांचा होता आणि बौद्ध धर्मीय आणि अशोक राजाच्या काळापासनं आज त्याच्यात दिवे लावून हा सण मोठा साजरा करण्यात आला होता. अशाही अनेक लेख आहेत, अनेक पुरावे आहेत किंवा अनेक ठिकाणी लिहिलेले आहे. त्यांनी ते सर्व पुरावे देऊन हा सण सर्वांचाच आहे, सर्व धर्मियांचा आहे अशा पद्धतीची त्यांनी एक हे घेतलेली आहे, आपली भूमिका घेतलेली आहे. ती आता तुम्ही लोकांनाच विचार करायचा आहे की आम्हाला याच्यातनं कोणत्या लेवलला आम्ही स्टेबल झालो पाहिजे. कारण बुद्धिझम घेतल्यानंतर अनेक बाबी तुम्हा लोकांना आता पुन्हा तुम्हाला विचार करणं हे गरजेचं झालेलं आहे. आणि पण तरी मोठ्या प्रमाणामध्ये आपण ज्या पद्धतीने सण वगैरे साजरे करत होतो ते कमी करतो. आणि काही ठिकाणी दिवाळीच्या दिवशी भगवान बुद्ध आपण पंचशील घेत असतो. आता त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये तीव्रता कमी होत आहे असं दिसतं आहे पिक्चर. त्याच्यात सर्वात शेवटचं खाली घेतलेलं आहे दीपावली एक चिकित्सक ऐतिहासिक अध्ययन. भीम कौशल्य यांचा आहे. अनेक गोष्टीचा त्यांनी पुरावा देऊन आणि बुद्धिझम आणि हिंदुझम हे एकच पार्ट होते, इथनं तिकडे कन्वर्ट गेले आणि तिकडनं इकडे आले. परंतु त्याच्या ज्या जुन्या परंपरा होत्या त्यांच्या ह्या मात्र त्यांनी सोडल्या नाही आणि त्या काही ना काही प्रमाणामध्ये चिटकून आहेत. अशा पद्धतीने आम्ही बहुजन सौरभचे 4ही पानं कंप्लीट केलेले आहेत. एक अत्यंत महत्त्वाची सूचना तुम्हाला देतो आहे मी की परवा उद्या राहील आमचा यूट्यूब चॅनल, पण परवा मी आईसलँडला जातो आहे आणि आईसलँडचा त्याला लांब दौरा आहे, जवळपास 20 दिवसाचा दौरा आहे आणि मी तिथनं 12 डिसेंबरला परत येईल नागपूरला. तर 12 तारखेपर्यंत मला असं वाटतं की आम्ही तशी जुळवाजुळव करतो आहोत की योग्य यूट्यूब झाले पाहिजे आणि त्याच्यात सर्व काही व्यवस्थित झालं पाहिजे. परंतु जर समजा ते झालं नाही तर तुम्हाला 20 दिवसपर्यंत पुन्हा वाट बघावं लागेल. पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत जय भीम.